प्रकाश भाऊ वाकळे स्टेजवर यायचं अवघ्या 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन होणार आहे। आपणा सर्वांना विनंती आहे, या सभेसाठी आलेल्या सर्वांना विनंती की आपण मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा। निशान अपेक्ष एक नामाचा झाला राष्ट्राची होजान, या नामात होता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान। शिवछत्रपती रक्षात आमच्या हृदय पावन राम, संस्कार तुम्हावर सैन्य शक्तीचे साथ हो अभिमान। संपेला असून हेलिकॉप्टरने ते आता बसत आहेत। सर्वांना विनंती की तत्काळ आपण पेंडॉल मध्ये येऊन बसावं। पाठीमागच्या बाजूला आपले जे स्वयंसेवक मित्र आहे त्यांना विनंती आहे की आपण बाहेर थांबलेल्या मंडळींना आतमध्ये येऊन बसण्याची विनंती करावी। उमेदवार जे आहेत भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस साहेब, तुम आगे बढ़ो। आज आणि येत्या 2 तारखेला आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी मतदान करायचंय आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यांच्या नेतृत्वामध्ये 2014ला ज्या की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पोखरा योजना, ज्यावेळेस आपले लाडके मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्री असताना गंगापूरला त्या ठिकाणी 1000 ते 1100 रुपयाच्या योजना होत असताना आमदार साहेब असतील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वैयक्तिक योजनेमध्ये सुद्धा आपली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना या आपल्या घरात। माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे तळागाळातील आपल्या सर्वांसाठी हे सरकार आहे। कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, कामगाराचं हे सरकार आहे। म्हणून आता बरेच जण येतील, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, प्रत्येकाला आपण हौला हो करायचं। पण ज्या वेळेस आपण मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागातून पण आले असाल, माझी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती, मग तुम्ही वैजापूरवरून आले असाल, तुम्ही कन्नडहून आले असाल, तुम्ही फुलंब्रीहून आले असाल किंवा खुलताबाद गंगापूरहून आले असाल, तर माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्व आपले मित्र असतील, नातेवाईक यांना आपल्याला सांगायचंय की शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या योजना, कोणाचाही तमुक आहे आमच्याकडे, तमुक आहे काहीच नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आपले नेते एकमेव आहे। कोण आहे आपले नेते? लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ कोण आहे? लाडक्या बहिणी वर हात करा।